माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे निष्ठावंत ज्येष्ठ सहकारी LICचे ज्येष्ठ माजी विकास अधिकारी माननीय PR पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सचिन शितोळे, विश्वनाथ कांबळे, शहाजी भोसले, विकास अधिकारी तासगाव, विकास माने खानापूर, ओम श्री गुरु माऊली मसाले, श्रीराम मसाले, अभिजित तारळेकर व LIC मित्र परिवार। विटा काँग्रेस उतरली मैदानात। 5 जूनला होणार मोठा मोर्चा। पहा काय म्हणत आहेत विठ्ठलराव साळुंखे। प्राप्त परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे। महागाईचा आगडोंब उसळलेला आहे। भाजप सरकार अनागोंदी कारभार करत आहे। प्राप्त परिस्थितीचा विचार न करता, उपलब्ध साधनाचा विचार न करता निर्णय घेत आहे। त्यामुळे सर्वत्र सर्वसामान्य लोकांचा हाल होत आहे। महागाईचा उच्चांक गाठलेला आहे। इंधन दर, पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, या इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। त्याबरोबर त्याची टंचाईसुद्धा भेडसावत आहे। अशा परिस्थितीमध्ये मूलभूत गरजा ह्या लोकांच्या आहेत, त्याचे दर भयानक वाढलेले आहे आणि सर्वत्र सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आलेली आहे। सर्वसामान्य नागरिक यातून होरपळून निघत आहे। त्याबरोबरच शेतकऱ्यांचं आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या ज्या औषध आहेत, जी खतं आहेत, त्याची टंचाई तर निर्माण झालेलीच आहे, परंतु त्याचे दरही गगनाला भिडले आहे। त्यामुळे साहजिकच उत्पादन खर्च वाढलेला आहे, त्यांच्या मालाला भाव मिळत नाही। तीच परिस्थिती लाईटीची आहे। 24 तास लाईट उपलब्ध नसते, केवळ 8 तास लाईट उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे। त्याबरोबर सरकारने येऊ घातलेला अंतरिम जो करार आहे अमेरिकेबरोबर करायला लागलेला, तो त्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं भविष्यात जगणं मुश्किल होईल इतकी विदारक परिस्थिती आहे। तो जो करार आहे तो रद्द करावा ही आमची या निमित्तानं मागणी आहे। त्याबरोबरच आपण पाहिलं लाडक्या बहिणींचं निवडणुकीच्या जिंकण्यासाठी आणि सवंग लोकप्रियतेसाठी जी लाडक्या बहिणीची योजना काढलेली होती, ती योजनेतली 80 लाख महिलांना त्यांनी आता अपातळ करण्याचं सत्र अवलंबलेलं आहे आणि भविष्यात टप्प्याटप्प्याने ही योजनाच बंद करण्याचं सरकारचं धोरण आहे। आमचं सरकारला आव्हान आहे की बाबा, आपण इलेक्शनमध्ये जे शब्द दिलेला आहे, माता भगिनींना जो शब्द दिला आहे तो आपण शेवटपर्यंत पाळावा। ज्या अपात्र महिला आपण केलेले त्या पात्र कराव्यात आणि त्यांचं मानधन पूर्ववत करावं। त्याबरोबरच ही जी परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे, महागाईमुळं बेरोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारांना या निमित्तानं भत्ता जोपर्यंत त्यांना हाताला काम मिळत नाही तोपर्यंत त्यांना भत्ता मिळावा, ही सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे। अशा या सर्व मागण्या घेऊन येत्या 5 तारखेला शुक्रवारी आम्ही सकाळी 10 वाजता त्या काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत आम्ही मोर्चा काढणार आहे। मोर्चात सर्व माता भगिनी, आबालवृद्ध सामील होणार आहेत। काँग्रेस कमिटीचे सर्व शहर काँग्रेस कमिटी असेल, तालुका काँग्रेस कमिटी असेल, त्याबरोबरच काँग्रेस कमिटीचे विविध सेल असतील। या निमित्तानं आम्ही तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना आणि विविध पदाधिकाऱ्यांना, अगदी मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपतीपर्यंत हे निवेदन देणार आहे आणि या निवेदन देऊन सुद्धा काही कारवाई नाही झाली तर मात्र मोठं जनआंदोलन उभा करणार आहे। सर्व जनतेला बरोबर घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठं जनआंदोलन छेडलं जाईल। त्यासाठी लागेल ती किंमत मोजायला काँग्रेस पक्ष तयार आहे आणि अशा पद्धतीनं या मोर्चाचं आमचं नियोजन आहे। मी या निमित्तानं आव्हान करेन, येत्या 5 तारखेला सकाळी 10 वाजता सर्व लोकांनी, सर्व घटकातील लोकांनी, अगदी महिला असतील, विविध घटकातील लोक असतील, सर्व आबालवृद्धांनी या मोर्चात सहभागी व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा आणि या सरकारला जागं करावं असं या निमित्तानं आवाहन करतो आणि थांबतो।